नमस्कार, माझ्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी हा दिवस गणेश उपासनेसाठी सर्वोत्तम दिवस समजला जातो. असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश तत्व या पृथ्वीवर अधिक पटींनी, हजारो पटींनी जागृत असते. आणि जर आपण संकष्टी चतुर्थी दिवशी गणेशाचे उपाय केले, गणेशाची उपासना केली तर त्याचे निश्चितच आपल्याला शुभ फळ मिळत असते आणि यामुळे अनेक कामांमध्ये आपल्याला इच्छित असे यश मिळते. प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी ही येत असते. आपल्या कामामधले विघ्न दूर व्हावेत आणि सदैव आपल्यावर गणेशाचा कृपा आशीर्वाद राहावा यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत अनेक भाविक मनोभावे करत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उद्या असणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्याला घरामध्ये एका झाडाचे पान आणायचे आहे. भले तुम्ही उपवास केलेला नाही आहे संकष्टी चतुर्थीचा किंवा तुम्हाला उपवास करणं शक्य नाही, पण तुम्ही घरात आणा या झाडाचे एक पान. तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होणारच आणि त्याचबरोबर तुमचे कोणतेही काम असू द्यात, त्यामध्ये जर अडथळे विघ्न येत असतील तर ते या उपायाने 100% दूर होणार. त्यामुळे प्रत्येकाने संकष्टी चतुर्थी दिवशी हा उपाय उद्या करायचा आहे. उपाय अत्यंत सोपा आहे. आपल्याला फक्त झाडाचे एक पान लागणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे नक्कीच तुम्ही हा उपाय उद्या करायचा आहे. तर उद्या संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे गणेशाची उपासना सर्वांनी करायची आहे. स्वच्छ अंघोळ करून आपल्याला नित्य देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर घरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्याचे पूजन करायचे आहे. फोटो असेल तर तो स्वच्छ करून घ्या, मूर्ती असेल तर मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या आणि त्याचबरोबर आपल्याला गणपतीला कुंकवाचा टिळा लावायचा आहे. कुंकू हे गणेशाला अत्यंत प्रिय अशी गोष्ट आहे, त्यामुळे आपल्याला कुंकू जे आहे तर ते गणेशाला लावायचे आहे आणि थोडेसे अक्षत जे आहे तर त्या कुंकवावर आपल्याला लावायचे आहे. कुंकू थोडेसे ओले करून नंतर तुम्ही गणेशाला कुंकवाचा तिलक हा लावायचा आहे आणि त्यावर आपल्याला अक्षत जे आहे तर ते लावायचे आहेत. त्याचबरोबर गणेशाला आवडणाऱ्या काही गोष्टी जर आपण संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीला अर्पण केल्या तर त्याचे देखील शुभफळ आपल्याला मिळते. आपल्या मुलाबाळांची थांबलेली प्रगती होऊ लागते. त्याचबरोबर घरामधले वातावरण सकारात्मक बनते आणि आपल्या कामामध्ये आपली निश्चितच प्रगती होऊ लागते. त्याचबरोबर ज्या काही आपल्या मनोकामना आहेत तर त्या देखील नक्कीच गणेशाच्या आशीर्वादाने पूर्ण होतात. त्यामुळे बघा, संकष्टी चतुर्थी दिवशी गणेशाला प्रिय असणाऱ्या वस्तू अवश्य तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बाप्पांना अर्पण करा किंवा मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही त्या वस्तू जमतील तेवढ्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता. कारण संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश तत्व हे खूप जागृत असते आणि गणेशाला प्रसन्न करणाऱ्या जर वस्तू आपण गणपतीला अर्पण केल्या तर त्याचा निश्चितच आपल्याला शुभलाभ हा मिळत असतो. तर गणेशाला आवडणारी पहिली वस्तू म्हणजे दुर्वा. न विसरता संकष्टी चतुर्थी दिवशी दुर्वा या गणपतीला अर्पण करायच्या. त्यानंतर जास्वंदीचे लाल फूल देखील गणेशाला अत्यंत प्रिय अशी वस्तू आहे. आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य या गोष्टी आपल्याला न विसरता गणेशाला अर्पण करायच्या आहेत. या वस्तू आपण संकष्टी चतुर्थीला गणपतीला अर्पण केल्याने त्याचे शुभ लाभ आपल्याला मिळतात आणि घरामधले वातावरण सकारात्मक बनून आपल्या कामामध्ये आपल्याला निश्चितच यश मिळते. त्याचबरोबर मुलांची, कुटुंबाची प्रगती देखील होते. तर आता बघूया आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी घरामध्ये कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे आणि कशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. तर उद्या आपल्याला जास्वंदीच्या झाडाचे पान आणायचे आहे. सर्वांनाच माहीत आहे, जास्वंदीच्या झाडामध्ये साक्षात गणेशाचा वास असतो. त्यामुळे तर जास्वंदीचे झाड आपल्या अंगणामध्ये असावे किंवा आपल्या
बाल्कनीमध्ये एखादे तरी जास्वंदीचे रोप आपण लावायचे आहे। हे जास्वंदीचे झाड लाल फुलांचे असावे याची काळजी घ्या आणि लाल फुलाच्या जास्वंदीच्या झाडाचे एक पान आपल्याला आणायचे आहे। हे पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या। आता मी आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आपल्याला गणेशाचे पूजन करून घ्यायचे आहे। मूर्ती असेल तर मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या, फोटो असेल तर फोटो स्वच्छ धुवून घ्या आणि अशा प्रकारे आपल्याला कुंकवाचा तिलक लावून थोडेसे अक्षत गणपतीच्या कपाळावर लावायचे आहेत। उद्या आपल्याला कापूर घरामध्ये जाळायचा आहे, दिवा लावायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करूनच हा उपाय करायचा आहे। आणि एखाद्या लाल कापडावर आपल्याला गणेशाची मूर्ती ही ठेवायची आहे। त्यानंतर आवडणाऱ्या वस्तू ज्या आहेत, गुळखोबऱ्याचं नैवेद्य, दुर्वा, जास्वंदीचं लाल फूल हे तुम्ही ठेवू शकता। आता बघा आपल्याला काय करायचं आहे, तर जास्वंदीचं पान घ्यायचं आहे जे आपण आणलेलं आहे। आता त्या पानावर आपल्याला ओल्या कुंकवाने छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे। आता स्वस्तिक कुठे काढणार, तर देठाची जी बाजू आहे ती गणेशाकडे करायची आणि देठाच्या बाजूला पानावर अगदी छोटंसं स्वस्तिक कुंकवाने काढायचं आहे। स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आपल्याला द्यायचे आहेत। स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या खालीच तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये त्याच कुंकवाने लिहायची आहे। म्हणजे समजा तुमची आर्थिक प्रगती होत नाही आहे तर व्यवसाय धन असं तुम्ही लिहू शकता, किंवा नोकरी लागत नाही आहे तर नोकरी, किंवा मुलांसाठी काही इच्छा असेल तर मुलांची प्रगती, जे काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्ही त्यावरती अगदी थोडक्यामध्ये लिहू शकता। आता अशा प्रकारे हे लिहिल्यानंतर एखादी छोटीशी डिश घ्या किंवा तिथेच एखादं लाल कापड ठेवायचं आहे, त्यावर थोडेसे अक्षत ठेवायचे आहेत, म्हणजेच तांदूळ ठेवायचे, त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं। हे पान जे आहे तर ते गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचं आहे, गणेशाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचं आहे। आता आपल्या हातामध्ये आपल्याला 21 दुर्वांची जुडी घ्यायची आहे। दुर्वांचे जे टोक आहे ते आपल्याला साजूक तुपामध्ये बुडवून घ्यायचे आहे आणि या 21 दुर्वांची जुडी उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। आणि 21 वेळा जप केल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती गणेशाला मनोभावे सांगायची आहे की अशी माझी इच्छा आहे आणि गणेशा ती लवकरात लवकर तुमच्या कृपेने पूर्ण व्हावी म्हणून मी हा उपाय करत आहे। आणि त्यानंतर तूप लावलेल्या त्या 21 दुर्वांची जी जुडी आहे ती त्या पानावर, जास्वंदीच्या पानावर आपल्याला ठेवायची आहे। ती जुडी जास्वंदीच्या पानावर ठेवण्याआधी तुम्हाला गणेशाच्या चरणांना ती जुडी लावायची आहे, तुपामध्ये बुडवून घेतलेली, आणि त्यानंतर आपल्याला जास्वंदीच्या पानावरती 21 दुर्वांची जुडी ठेवायची आहे। त्यानंतर लाल जास्वंदीचं फूल आपल्याला त्या पानावर ठेवायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हातामध्ये अखंड असे 21 तांदूळ घ्यायचे आहेत। त्या तांदळाला हळद कुंकू लावायचे आहेत। तुकडा तांदूळ वापरू नका, अखंड तांदूळ उपायासाठी वापरायचे आहेत। तर 21 तांदूळ तुम्हाला मोजून एखाद्या वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि एक एक अक्षत घेऊन आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत ते 21 अक्षत जे आहेत तर त्या जास्वंदीच्या पानावर अर्पण करायचे आहे। आता हा उपाय कधी करायचा, हा उपाय तुम्ही अगदी पहाटेपासून दिवसभरात कधीही करू शकता। आणि हा उपाय केल्यानंतर बघा तुम्हाला ते पान, ते साहित्य तिथेच दिवसभर ठेवायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला 5 नंतर ते जे साहित्य आहे ते घ्यायचं आहे, ते जास्वंदीचं पान जे आहे ते घ्यायचं आहे, त्यावर अर्पण केलेल्या 21 अक्षता एखाद्या आपल्याला डबीमध्ये घ्यायच्या आहेत। आता ते जास्वंदीचं पान, 21 दुर्वांची जुडी आणि
जास्वंदीचं लाल फूल जे आहे तर ते धाग्याने तुम्हाला एकत्र बांधायचं आहे आणि हे घेऊन तुम्हाला जवळच्या गणेश मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर गणपतीच्या चरणांपाशी तुम्हाला ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत ते गणेशाला अर्पण करायचं आहे. त्या ज्या 21 अक्षता आहेत तर त्या देखील तुम्हाला त्यासोबतच जास्वंदीच्या फुलामध्ये त्या 21 अक्षता ठेवायच्या आहेत आणि हे सगळं एकत्रितपणे तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि तुमची जी काही इच्छा आहे तिथे पण तुम्हाला गणेशाला बोलून दाखवायचे आहे. तर हा उपाय नक्कीच सर्वांनी उद्या करा. भले तुमचा उपवास असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. दिवसभरात कधीही हा उपाय केला तर चालेल. फक्त आपल्याला संध्याकाळी मात्र हे सगळं गणेशाला अर्पण करून यायचं आहे जवळच्या गणेश मंदिर. तर बघा, हा उपाय सगळ्यांनी करा. जास्वंदीच्या फुलामध्ये, पानामध्ये, झाडामध्ये गणपतीचा वास असतो आणि संकष्टी चतुर्थी दिवशी जर आपण जास्वंदीच्या पानाचा हा उपाय केला तर निश्चितच आपल्या कामांमधील अडथळे दूर होतात. कितीही कठीण इच्छा असू दे आपली, ती लवकरात लवकर पूर्ण होते. मुलांची, पतीची, स्वतःची चांगल्या प्रकारे व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होते. त्याचबरोबर बघा, संकष्टी चतुर्थी दिवशी शक्य असल्यास तुम्ही संध्याकाळच्या वेळेला किंवा चंद्रोदयाच्या वेळेला गणपती बाप्पांसमोर एक दिवा अवश्य लावावा. शक्य असल्यास तुम्ही ही गोष्ट जर संकष्टी चतुर्थी दिवशी केली, एक दिवा जर तुम्ही गणेश मंदिरामध्ये प्रज्वलित केला तर बघा, तुमच्या कामामधले अडथळे जे आहेत ते दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या मुलांची, कुटुंबाची देखील प्रगती होते. तर हे उपाय तुम्ही दर संकष्टी चतुर्थीला देखील करू शकता. नक्कीच तुम्ही सांगितलेले उपाय संकष्टी चतुर्थीला करून बघा. तुम्हाला निश्चितच तुमच्या कामामध्ये हवे तसे यश हे प्राप्त होणार आहे.